यांचा पहिला चेंडू आणि हा काही समजलेला नाही, निर्धाव चेंडू होता परंतु विकेट किपरचे थोडीशी गचालचत झालेलं आहे त्याच्यामुळे पंच की धावा किती आहेत एक. ओके एक धाव, धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या झाली ती एक. चला आत सागर यांचा पुढचा चेंडू उदय पाहूया आपल्या संघाकडे एक नावाजलेला फलंदाज शिवात 11 कडून पाहूया आणि हा देखील सुंदर असा चेंडू टाकला होता सागर यांनी. आणि काय पुढचा ब्रदरहुड 11 वर्सेस आयुष आयुष ना हा अंश आरुष या दोन्ही संघाच्या कर्णधार टॉच उडून घ्यावे. ब्रदरहुड 11 वर्सेस अंश आरुष हा शेवटचा सामना आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉच उडवण्यासाठी टॉच बॉक्स मध्ये उपस्थित राहावे. ब्रदरहुड 11 वर्सेस अंश आरुष. चला या पुढील होणारा सामना आहे सागर यांचा पुढचा चेंडू उदय यांना पाहूया. उदय आपल्या संघासाठी काय करतोय. सागर यांचा पुढचा चेंडू उदय यांना पाहूया. उदय आणि हा पंतांकडे गाठ घेतलेली आहे आणि पंतांचा डिसिजन आहे वाईट. अतिरिक्त धावमध्ये भर, धावसंख्या झाली ती 3. चला पहिला षटक संपलंय का नाही चालू आहे. पहिलं षटक चालू आहे सागर यांचं. याच्यानंतर होणारा राऊंड आहे शेवटचा राऊंड आहे ब्रदरहुड 11 वर्सेस अंश आरुष हा शेवटचा सामना आहे. त्याच्यानंतर दोस्ती वॉरियर्स वर्सेस शंभूराजे यांचा फायनलचा राऊंड होणार आहे लेजेंड यांचं. सर्व दोन्ही करण्याच्या कराराने जाऊ कुठेही जाऊ नये. खूप विकेट किपर खूप गचाल क्षेत्ररक्षण करत आहे कारण गोलंदाजी खूप सुंदर प्रकारे टाकत आहेत ते सागर पवार, परंतु थोडीशी गचाल क्षेत्र होत आहे ते आपल्या विकेट किपरकडून. चला सागर यांचा पुढचा चेंडू हॅलो ब्रदरहुड 11 वर्सेस हर्ष आयुष यांचे टॉस जिंकलेला आहे. ब्रदरहुड यांनी टॉस जिंकून काय घेतलेलं आहे हां क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि बॅटिंगसाठी फलंदाजीसाठी अंश आरुषला आमंत्रित केलेले. पाहूया आता हा ऑफसाईडला चेंडू कटवण्याच्या प्रयत्नात होते परंतु निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी केली. अंश आरुषचे सर्व खेळाडूंनी पॅव्हलिनच्या ठिकाणी यांची कृपा करावी. अंश आरुष 11 सर्वांनी त्यांचा राऊंड आहे आता. सर्व प्लेयर कुठे गेले असतील त्यांनी कृपया मैदानात उपस्थित राहावे पॅव्हलिनच्या बाजूला. चला त्याच्यानंतर चला आता विकी यांचा पुढचा चेंडू हर्षद यांना पाहूया. धावसंख्या झाली ती 5. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिलेल्या ते सागर याने सुंदर अशी गोलंदाजी केली जयश्री यद्दाकडून. आता दुसरा गोलंदाज आहे तो म्हणजे विकी लोखंडे. पाहूया आपल्या संघासाठी आता त्यांच्यासमोर स्ट्राईकला आहेत ते हर्षद. पाहूया विकी लेजंड टीम कोणी जाऊ नये. आता आपला एक राऊंड झाल्यानंतर होणार आहे राऊंड कोणी कुठे जाऊ नये. आणि आज चेंडू कटवलेला पाहूया शिवांशीच्या बाहेर आणि 6 धावा. सुंदर अशी फलंदाजी करती हर्षद यांनी. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या दिली ती 11. चला आता विकी पाहूया. विकी यांचा पुढचा चेंडू हर्षद आपल्या संघासाठी काय करते ते शिवात 11 कडून ते खेळत आहेत ते. आणि हा देखील सुंदर असा कटवला आहे ग्राउंड शॉट. हा देखील सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. अशा धावसंख्येमध्ये भर पडून धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली ती 15. दुसरं षटक चालू. सागर आणि सुंदर अशी गोलंदाजी केली. फक्त त्यांनी 5 धावा दिलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. आता विकी यांचा पुढचा चेंडू हर्षद यांना पाहूया. हर्षद आपल्या संघासाठी काय करतायत. आणि अलेक्साडा चेंडू कटवलेले आणि पंतांकडे गाडी घेतलेले. 1 धाव निर्धाव चेंडू 1 धाव झालेली आहे. धावसंख्या झाली ती 16.
आता विकी यांचा पुढचा चेंडू. हर्षद आहे ना, हर्षद पाहूया आपल्या संघासाठी. विकी हा पंचांकडे गाड घेतलेले. पंचांचा डिसिजन वाईट. अतिरिक्त धावमध्ये भर पडली. धाव संख्या झाली 17. चला विकी यांचा पुढचा चेंडू. आणि हा सुंदर असा गोलंदाजी केली ती विकी आणि निर्धाव चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. एकही धाव घेतलेली नाही. पाहूया आता विकी यांचा पुढचा चेंडू. हर्षद आहे ना, हर्षद आपल्या संघासाठी काय करतात ते. आणि हा चेंडू लेग साईडला कटवलेला आहे. बघूया एक धाव तर घेतलेली आहे आणि थोडंसं गचाळ क्षेत्रातून 2 धाव पूर्ण केलेले आहेत. धावसंख्येची वाढ झाली. धावसंख्या झाली ती 19. आता मला वाटतो विकीनी या षटकामध्ये 5 चेंडू 4 धावा. थोडीशी खूप अशी विकी यांची गोलंदाजी खूप महागात पडलेली आहे. त्यांनी 5 13 दिले ना, विकीनी 13 दिले ना, 13 5 18 15 14 विकीनी 5 चेंडूमध्ये 14 धावा दिल्यात. त्याच्यामुळे आता बघूया. आणि हा लेग साईडला चेंडू कटवलेला आहे आणि डिक्लेअर झोनमध्ये पंच एकच धाव आहे ना, नाही सॉरी, एक धाव का 2 धाव आहे, एक ना, हां 2 ओके. चला विवेकाचा पुढचा चेंडू. आणि हा चेंडू कटवलेला उदय आणि पाहूया 2 चेंडू झालेले आहेत. आणि आता 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. कारण उदय ग्राउंड जोपर्यंत आहे तोपर्यंत सुरुवात 11ला काही टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे. अशा प्रकारे अजून एक पाहिजे. 2 चेंडू 1 धाव. एकच ना, 2 बॉल 1 बॉल डॉट केला, 2 बॉल डॉट केले तर. आणि हा शिवातिलन संघ विजयी झालेला आहे आणि विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. चला लवकर